नमस्कार, एस न्यूजमध्ये आपलं स्वागत। सविस्तर बातम्या पाहण्यापूर्वी पाहूयात आजच्या ठळक घडामोडी। खासदार शाहू महाराज छत्रपतींच्या उपस्थितीत पार पडली जिल्हा प्रशासन आणि शाहू मिल पुनरुज्जीवन समितीची बैठक। शाहू मिल पुन्हा सुरू करण्यासाठी पालकमंत्र्यांसोबत बैठक घेऊन वस्त्रोद्योग विभागाकडे पाठपुरावा करू, जिल्हाधिकारी अमोल येडगेंची ग्वाही। पंचगंगा नदीच्या प्रदूषणाला कारणीभूत ठरणाऱ्या औद्योगिक आस्थापनांवर कारवाई करा, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचं जिल्हा प्रशासनाला निवेदन। कोल्हापूर महापालिकेतील गैरमार्गाचा अवलंब करणाऱ्या नगरसेवकांपासून सावध राहा, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचं महापौरांना निवेदन। शालिनी सिनेटोन जमीन विक्री व्यवहारात महापालिका आणि महाराष्ट्र शासनाची फसवणूक करणाऱ्यांवर 7 दिवसात फौजदारी स्वरूपाची कारवाई करा, अन्यथा मनसे स्टाईलनं आंदोलन करू, मनसेचा कोल्हापूर महापालिकेच्या महापौरांना निवेदनाद्वारे इशारा। आणि इचलकरंजी महापालिकेच्या विशेष सभेत अभिनंदनाच्या ठरावावरून खडाजंगी, अखेर सर्व सहमतीनं अभिनंदनाच्या ठरावासह अन्य ठराव मंजूर। हे आहे GTPL SPN डिजिटल नेटवर्क आणि आपण पाहत आहात चॅनल एस। नमस्कार, एस न्यूजच्या बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत। आता पाहूयात सविस्तर बातम्या। शाहू मिल पुनर्जीवित व्हावी या मागणीसाठी खासदार शाहू महाराज छत्रपती यांच्या प्रमुख उपस्थितीत जिल्हाधिकाऱ्यांसोबत आज सोमवारी बैठक आयोजित करण्यात आली होती। या बैठकीत शाहू मिल पुन्हा सुरू करण्यासाठी शासन दरबारी प्रयत्न करण्याची मागणी समस्त मातंग समाज, शाहू मिल कामगार आणि सर्वपक्षीय शाहू मिल पुनरुज्जीवन समितीच्या वतीनं करण्यात आली। यावर लवकरच पालकमंत्र्यांसोबत बैठक घेऊन वस्त्रोद्योग विभागाकडे याचा पाठपुरावा करू असं आश्वासन जिल्हाधिकाऱ्यांनी दिलं। शाहू मिल पुन्हा सुरू व्हावी या मागणीसाठी समस्त मातंग समाज, शाहू मिल कामगार आणि सर्वपक्षीय शाहू मिल पुनरुज्जीवन समिती यांच्या वतीनं प्रयत्न सुरू आहेत। यासाठी रविवारी शिष्टमंडळानं खासदार शाहू महाराज छत्रपती यांना या लढ्याचं नेतृत्व करण्याची विनंती केली होती। यावर खासदार शाहू महाराज यांनी जिल्हाधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन पुढील दिशा ठरवू असं आश्वासन या शिष्टमंडळाला दिलं होतं। त्यानंतर दुसऱ्याच दिवशी म्हणजे आज सोमवारी जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या सोबत बैठक आयोजित करण्यात आली होती। या बैठकीत शाहू मिल सुरू व्हावी अशी मागणी करणारं निवेदन जिल्हाधिकारी येडगे यांना समस्त मातंग समाज, शाहू मिल कामगार आणि सर्वपक्षीय शाहू मिल पुनरुज्जीवन समिती यांच्या वतीनं देण्यात आलं। यावेळी बोलताना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सहसंपर्क प्रमुख विजय देवणे यांनी सूतगिरणी उभारणीसाठी स्वतःची 27 एकर जागा आहे, बांधकाम आहे, फक्त वस्त्रोद्योग मंत्रालयाकडे शाहू मिल सुरू करण्यासाठी मागणी करावी लागेल असा मुद्दा उपस्थित केला। प्रजासत्ताक सामाजिक संस्थेचे दिलीप देसाई यांनी या ठिकाणच्या प्रॉपर्टी कार्डवर कोणत्याही संस्थेचा बोजा नसल्याचं नमूद केलं। माजी नगरसेवक अशोक भंडारे यांनी मागील 40 वर्षांपासून यासाठी पाठपुरावा सुरू असल्याचं सांगितलं। बहुजनांच्या हाताला काम मिळावं म्हणून याची स्थापना झाली होती। जर आपल्या काळात ती मिल पुन्हा सुरू झाली तर आपली हत्तीवरून मिरवणूक काढू असं भंडारे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना सांगितलं। माजी नगरसेवक शिवाजीराव कवाळे यांनी शाहू मिल पुन्हा सुरू झाली तर इतिहासात नोंद होईल असं सांगत शाहू मिलच्या रूपानं राजर्षी शाहू महाराजांचं जिवंत स्मारक व्हावं यासाठी पाठपुरावा करण्याची मागणी केली। जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी सध्या या ठिकाणी न्यायालयीन दावे सुरू असून ही वस्त्रोद्योग विभागाची जागा असल्याचं सांगितलं। त्यामुळे याबाबत पालकमंत्र्यांसोबत लवकरच बैठक घेतली जाईल आणि वस्त्रोद्योग विभागाकडे याचा पाठपुरावा केला जाईल असं आश्वासन दिलं। तर शाहू मिल हेच राजर्षी शाहू महाराजांचं स्मारक आहे अशी भावना खासदार शाहू महाराज छत्रपती यांनी व्यक्त केली। हे शाहू महाराजांचं स्मारक आहे, पूर्णच मिल शाहू मिल म्हणजे स्मारक आहे आणि ती सुरू झाली पाहिजे हे बेसिक मागणी आहे आणि ती शासनानेच केली पाहिजे। जिल्हाधिकारी सांगितलं सगळं बघतो सगळे पेपर्स आणि पुन्हा पालकमंत्र्यांच्या बरोबर मीटिंग आमची होईल रोजगार निर्मितीसाठी आणि एक शाहू महाराजांचं स्मारक म्हणूनच ही मिल परत झाली पाहिजे। त्यानंतर दोन्ही उद्देशातनं
साध्य होतात. ॲडव्होकेट बाबा इंदुलकर यांनी शाहूंचा विचार म्हणजेच हेरिटेज असून तो जोपासला पाहिजे असं सांगितलं. की इमारत नुसता हेरिटेज नाही तर शाहू महाराजांचा विचारसुद्धा हेरिटेजमध्ये आहे. आणि तर हेरिटेजला जर हात लावायचा नसेल तर शाहू महाराजांच्या कामगारांना हात रोजगार मिळावा हे जो हेरिटेज विचार आहे तो हेरिटेज विचारसुद्धा शासनानं आणि संबंधितांनी जपला पाहिजे. आणि त्यामुळं या 27 एकर शाहू मिलच्या जागेमध्ये शाहू महाराजांचा विचार जो हेरिटेज आहे त्यासाठी छत्रपती शाहू मिल रिवाईव्ह करा आणि त्यातून कोल्हापुरातील बेरोजगार लोकांना 700-800 लोकांना एका छपराखाली नोकऱ्या द्या आणि जनतेचा आणि कोल्हापूरचा विकास करा. हेच मुळात शासनानं ठरवलेल्या वस्त्रोद्योग एकात्मिक धोरणामध्ये म्हटलं आहे. यावेळी बाबा पार्टे, कॉम्रेड दिलीप पवार, नगरसेवक रोहित कवाळे, काकासाहेब पाटील, रुपाली कवाळे, सनी कवाळे, संभाजी जगदाळे, सुनील देसाई यांच्यासह समस्त मातंग समाज, शाहू मिल कामगार आणि सर्वपक्षीय शाहू मिल पुनरुज्जीवन समितीचे सदस्य उपस्थित होते. अमेरिका, इस्रायल या राष्ट्रांनी संयुक्तपणे शनिवारी इराणवर जोरदार हल्ला चढवला. त्यामुळं आखाती देशात युद्धाची स्थिती निर्माण झाली आहे. या आखाती देशात अनेक कोल्हापूरकर अडकले असून ते सर्व सुरक्षित असल्याची माहिती जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी दिली आहे. ज्यांचे नातेवाईक शिक्षण, नोकरी किंवा पर्यटनासाठी आखाती देशात आहेत त्यांनी जिल्हा आपत्ती व्यवस्थापनानं जारी केलेल्या क्रमांकावर संपर्क साधावा असं आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केलंय. अमेरिका, इस्रायल या राष्ट्रांनी संयुक्तपणे शनिवारी इराणवर जोरदार हल्ला चढवला. त्याला प्रत्युत्तर म्हणून इराणनं दुबई, अबुधाबी, सौदी अरेबिया, इराक, कतार अशा आखाती देशांना लक्ष्य केलंय. सुरक्षेच्या कारणास्तव या देशातील आंतरराष्ट्रीय हवाई वाहतूक रद्द करण्यात आली आहे. यामुळे आखाती देशात शिक्षण, नोकरी किंवा पर्यटनासाठी गेलेले भारतीय त्या ठिकाणी अडकून पडलेत. कोल्हापूरमधील 100हून अधिक लोक दुबईमध्ये असल्याची माहिती जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी दिली आहे. तर इतर देशात सुद्धा कोल्हापूरचे नागरिक असल्याची शक्यता असून त्यांची माहिती घेण्याचं काम सुरू असल्याचं जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी सांगितलं. 3 टूर ऑपरेटर्सच्या यांच्या माहितीनुसार साधारणतः 100 पर्यटक आपले दुबईमध्ये गेलेले होते. त्यांचा डेटाबेस आपल्याला समजला. त्यासोबतच राज्य शासनाच्या सूचनेनुसार आपण आपला जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षाचा जो संपर्क क्रमांक आहे तो सर्व लोकांना शेअर करून ज्या लोकांचे नातेवाईक आखाती देशांमध्ये नोकरीनिमित्त किंवा पर्यटनानिमित्त किंवा यात्रेनिमित्त गेलेले आहेत त्यांची माहिती देण्यासाठी कळवलेलं आहे. तर बहरीन असेल किंवा दुबई असेल, कुवेत असेल, वेगवेगळ्या आखाती देशामध्ये जे कोल्हापूरकर आहेत त्यांची माहिती आमच्या नियंत्रण कक्षाला येत आहे आणि त्यासोबतच ह्या सर्वांशी संपर्क केला जात आहे. सर्व कोल्हापूरकर जे आखाती देशामध्ये आहेत ते सुरक्षित आहेत अशी आत्ताची माहिती आहे आणि आम्ही त्यांना विनंती केलेली आहे की स्थानिक प्रशासनाने आणि स्थानिक शासनाने ज्या काही सूचना केलेल्या असतील त्यांचं आपण सर्वांनी तंतोतंत पालन करावं, परिस्थितीवरती लक्ष ठेवावं आणि शासनाकडून ज्या सूचना येतील त्या त्यांना वेळोवेळी कळवल्या जातील. तर आता सर्वजण सुरक्षित आहेत. परत एकदा मी आवाहन करतो की सर्व कोल्हापूरकरांचे ज्यांचे नातेवाईक आखाती देशामध्ये आहेत त्यांची माहिती जसे आम्हाला कळवली जाईल तशी त्यांची माहिती अपडेट केली जाईल आणि शासनाकडून पुढील ज्या काही सूचना असतील त्याचं त्या ठिकाणी पालन केलं जाईल. भारतीय दूतावासात अडकलेल्या भारतीयांच्या संपर्कात असून कोल्हापूरकर सुरक्षित असल्याचं जिल्हाधिकारी येडगे यांनी सांगितलं. हातकणंगले तालुक्यातील मिणजे इथल्या महालक्ष्मी शेळी मेंढी पालन आणि उत्पादन सहकारी संस्थेवर फसवणुकीचा आरोप करत बंडखोर सेना पक्षाचं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणं आंदोलन सुरू आहे. गेल्या 8 दिवसांपासून सुरू असलेल्या या आंदोलनाकडे प्रशासनानं दुर्लक्ष केल्याच्या निषेधार्थ आज कागदफाड आंदोलन करत कागदाची होळी करण्यात आली. हातकणंगले तालुक्यातील मिणजे इथल्या महालक्ष्मी शेळी मेंढी पालन आणि उत्पादन सहकारी संस्थेवर फसवणुकीचा आरोप करत बंडखोर सेना पक्षानं आंदोलन सुरू केलंय. संस्थेची चौकशी करून कारवाई करण्याची मागणी करत सुरू असलेल्या या आंदोलनाकडे प्रशासनानं दुर्लक्ष केल्याच्या निषेधार्थ बंडखोर सेना पक्षानं कागदफाड आंदोलन करत कागदांची होळी केली. यावेळी कार्यकर्त्यांनी प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. या आंदोलनानंतरही प्रशासनावर कारवाई झाली नाही तर आंदोलन आणखी तीव्र करू असा इशारा बंडखोर सेनेनं दिलाय.
आंदोलनात पक्षाचे अध्यक्ष शिवाजी आवळे, कोल्हापूर जिल्हाध्यक्ष आलेश नांगरे, हातकणंगले तालुकाध्यक्ष सुरेश आवळे, अभिषेक भंडारे, भालचंद्र दबडे, प्रवीण फाळके, बाबासाहेब हेगडे, पिग्मी एजंट ओम वाकसे आदी सहभागी झाले होते. जनगणना ही पुढील 2 दशकांसाठी देशाची ध्येयधोरणं आणि भविष्यातील नियोजनाचा आधार ठरणार आहे. त्यामुळं माहितीची गुणवत्ता आणि सत्यता राखणं अत्यंत आवश्यक आहे, असं मत महाराष्ट्र राज्याच्या जनगणना संचालिका डॉक्टर निरुपमा डांगे यांनी व्यक्त केलं. डॉक्टर डांगे यांच्या अध्यक्षतेखाली आगामी जनगणनेच्या पूर्वतयारीचा आढावा आज जिल्हाधिकारी कार्यालयात घेण्यात आला. त्यावेळी त्या बोलत होत्या. आगामी जनगणनेच्या पूर्वतयारीचा आढावा घेण्यासाठी आज जिल्हाधिकारी कार्यालयात महाराष्ट्र राज्याच्या जनगणना संचालिका डॉक्टर निरुपमा डांगे यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. बैठकीपूर्वी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या पहिल्या मजल्यावर जिल्हा जनगणना कार्यालयाचं उद्घाटन करण्यात आलं. त्यानंतर आयोजित मुख्य आढावा बैठकीत त्यांनी प्रशासकीय यंत्रणेला महत्त्वाच्या मार्गदर्शक सूचना केल्या. या बैठकीला जिल्हाधिकारी तथा प्रमुख जिल्हा जनगणना अधिकारी अमोल येडगे, निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा जनगणना अधिकारी गजानन गुरव उपस्थित होते. यावेळी बोलताना डॉक्टर निरुपमा डांगे यांनी जनगणनेच्या तांत्रिक रचनेबाबत सविस्तर मार्गदर्शन केलं. प्रगणक आणि पर्यवेक्षकांसाठी विशेष प्रशिक्षण कार्यशाळा आयोजित करून त्यांना प्रशिक्षित करावं. माहिती गोळा करताना कोणताही भाग सुटणार नाही किंवा त्याची पुनरावृत्ती होणार नाही याची विशेष दक्षता घ्यावी. तसंच जनगणना कक्षासाठी पूर्णवेळ मनुष्यबळ उपलब्ध करून देऊन या राष्ट्रीय कामाला सर्वोच्च प्राधान्य द्यावं अशा सूचना डांगे यांनी केल्या. जनगणना ही पुढील 2 दशकांसाठी देशाची ध्येयधोरणं आणि भविष्यातील नियोजनाचा आधार ठरणार आहे. त्यामुळे माहितीची गुणवत्ता आणि सत्यता राखणं अत्यंत आवश्यक असल्याचं डॉक्टर निरुपमा डांगे यांनी सांगितलं. जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी जिल्ह्याच्या जनगणनेसाठीच्या तयारीचं सादरीकरण केलं. यावेळी जनगणना उपसंचालक प्रवीण भगत, तहसीलदार तेजस्विनी पाटील यांच्यासह जिल्ह्यातील सर्व चार्ज ऑफिसर, तहसीलदार आणि नगरपालिकांचे मुख्याधिकारी उपस्थित होते. प्रोसेस केमिकल कंपन्या, औद्योगिक वसाहती आणि साखर कारखान्यांमधून बाहेर पडणारं रसायन मिश्रित सांडपाणी पंचगंगा नदीत मिसळलं जातंय. याची चौकशी करून संबंधितांवर तात्काळ कारवाई करावी अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं केली आहे. जिल्हाधिकारी अमोल येडगे यांना या मागणीचं निवेदन सादर करण्यात आलंय. कोल्हापूर जिल्ह्याची जीवनदायी असणारी पंचगंगा नदी सध्या प्रदूषणाच्या विळख्यात सापडली आहे. प्रोसेस केमिकल कंपन्या, औद्योगिक वसाहती आणि साखर कारखान्यातील रसायन मिश्रित सांडपाणी प्रक्रिया न करता थेट नदीपात्रात सोडलं जातंय. नदीच्या वाढत्या प्रदूषणामुळं नदीमध्ये केंदाळ मोठ्या प्रमाणात वाढू लागले. प्रदूषित पाण्याचा शेतजमीन, मानवी आरोग्यासह जलचर आणि पर्यावरणावर मोठा परिणाम होतोय. नदीच्या प्रदूषणाला कारणीभूत ठरणाऱ्या कंपन्या आणि साखर कारखान्यांनी प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या नियमांना केराची टोपली दाखवली आहे. त्यामुळे या कंपन्यांची आणि साखर कारखान्यांची तातडीनं चौकशी करून त्यांची प्रक्रिया न करता सांडपाणी नदीपात्रात सोडण्याची प्रक्रिया त्वरित बंद करावी अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी अमोल येडगे यांना या मागणीचं निवेदन सादर करण्यात आलंय. यावेळी प्रदूषण नियंत्रण मंडळासोबत बोलून यावर उपाययोजना केली जाईल असं आश्वासन जिल्हाधिकाऱ्यांनी दिलंय. सचिन शिंदे, बंडू पाटील, विशाल चौगुले, तानाजी वठारे, महावीर पाटील, स्वस्तिक पाटील, राहुल सूर्यवंशी, बाबासो कारंडे यांच्यासह संघटनेचे कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते. कोल्हापूर महानगरपालिकेत गैरमार्ग अवलंबणारे 30% नगरसेवक आहेत. या लुटारूंपासून सावध रहा असं आवाहन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं महापौर रुपाराणी निकम यांना केलंय. महापौरांना याबाबतचं निवेदन सादर करण्यात आलंय. कोल्हापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीत निवडून आलेल्या सर्व नगरसेवकांमध्ये 30% नगरसेवक गैरमार्ग अवलंबणारे असल्याचा आरोप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख रविकिरण इंगवले यांनी केलाय. खंडण्या गोळा करणं, हप्ते घेणं, खून, दरोडे, मारामाऱ्या, जागा बळकावणारे, TDR सम्राट आणि जुगार क्लब चालवणारे यांचा त्यामध्ये समावेश असल्याचं त्यांनी म्हटलंय. या सर्वांपासून सावध राहून चांगलं काम करून दाखवा असं आवाहन निवेदनाच्या माध्यमातून त्यांनी महापौर रुपाराणी निकम यांना केलंय. आलेले नगरसेवक सन्मान्य जे कोणी असतील ते, मी असं म्हणत नाही की सर्वच, किमान एक 25 ते 30% नगरसेवक ह्या सध्याच्या बॉडीमध्ये असे आहेत की ते चुकीच्या पद्धतीनं निवडून आलेले आहेत. हा आक्षेप माझा पूर्वीही होता, म्हणजे या निवडणुकीच्या वेळी.
आत्ताही आहे. महापौर मॅडमना आम्ही हा वेगळ्या पार्लमेंटमधला फोटो दाखवला. याचं उद्दिष्ट असं की ह्या प्रकारचे किंवा अशा पद्धतीचे नगरसेवक कोणत्या वॉर्डातले आहेत हे तुम्हीच शोधा, हा या मागचा मूळ हेतू होता. अगदी अशा पद्धतीचे नगरसेवक ह्या महानगरपालिकेमध्ये आलेले आहेत. त्यांना कोण लँड माफिया म्हणतं, कोण खुनी म्हणतं, कोण 2 नंबर धंदेवाला म्हणतो, कोण त्यांना TDR चोर म्हणतं. अशा वेगवेगळ्या माध्यमातून आलेले नगरसेवक इथं आता 31% आहेत. हा माझा आरोप माझा नाही, जनतेला देखील मी काय म्हणतोय किंवा मला काय नेमकं म्हणायचं आहे जनतेनं देखील आत्मसात केलेलं आहे. माझी विनंती आपल्या सर्वांच्या माध्यमातून की हा जो प्रकार आम्ही महापौरांना दाखवलेला आहे ह्यापासून महापौरांनी सावध राहावं, लँड माफियांपासून सावध राहावं आणि चांगलं काम जेणेकरून ह्या कोल्हापूर शहराला रणरागिणी ताराराणीचं नाव घेऊन संबोधलं जातं अशा पद्धतीचं काम करावं. ते आमच्या भगिनी आहेत असं आम्ही आत्ता संबोधित केलेलं आहे. त्यांच्याकडून आम्ही चांगल्या अपेक्षा बाळगतो. यावेळी शिवसेना ठाकरे गटाचे शहर प्रमुख सुनील मोदी, विशाल देवकुळे, महेश उत्तुरे, राजू यादव, सागर साळोखे, दीपाली शिंदे, अनिता ठोंबरे यांच्यासह इतर पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. शालिनी सिनेटोन जमीन व्यवहारात कोल्हापूर महानगरपालिका आणि महाराष्ट्र शासनाची फसवणूक करणाऱ्या बिल्डर आणि त्यांना सहकार्य करणाऱ्या महापालिका अधिकाऱ्यांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं करण्यात आली आहे. महापौर रुपाराणी निकम यांना या मागणीचं निवेदन सादर करण्यात आलंय. येत्या 7 दिवसांमध्ये गुन्हा दाखल केला नाही तर मनसे स्टाईलनं आंदोलन करू असा इशारा या निवेदनाद्वारे देण्यात आलाय. राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या कन्या श्रीमंत राधाबाई तथा अक्कासाहेब महाराज यांनी शालिनी सिनेटोनची स्थापना केली होती. एकूण 47 एकरांपैकी बनावट कागदपत्र आणि वटमुक्त्याच्या आधारे 40 एकर जागा विकण्यात आली असा आरोप होतोय. सिनेटोनसाठी राखीव असणाऱ्या गट क्रमांक 5 आणि 6 मधील 7 एकर जागा शालिनी सिनेटोनसाठी राखीव ठेवण्याच्या वटमुक्त्याचा भंग करण्यात आलाय. या माध्यमातून कोल्हापूर महानगरपालिकेची आणि महाराष्ट्र शासनाची फसवणूक करणारे बिल्डर चांगदेव घुमरे, प्रशांत घुमरे, मोनिका घुमरे आणि त्यांना सहकार्य करणाऱ्या महानगरपालिका अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांच्या वतीनं करण्यात आली आहे. महापौर रुपाराणी निकम यांना या मागणीचं निवेदन देण्यात आलं. 7 दिवसात याची दखल घेऊन कार्यवाही करावी, अन्यथा मनसे स्टाईलनं आंदोलन केलं जाईल असा इशारा मनसेनं दिलाय. शालिनी सिनेटोन ही हेरिटेज वस्तू विना परवाना बेकायदेशीरपणे पाडली याबद्दल महापालिकेनं केवळ गुन्हा दाखल करण्याचा फार्स केला. मात्र आजही त्या बिल्डरनं त्या ठिकाणी प्लॉट पाडून बेकायदेशीरपणे विक्री चालू केलेली आहे. या विरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे आज जिल्हाध्यक्ष राजू दुंडुर्लेंच्या नेतृत्वाखाली आज सन्माननीय महापौर रुपाराणी निकम मॅडम यांना आम्ही आज निवेदन दिलेलं आहे. 7 दिवसाचा अल्टिमेटम दिलेला आहे. या 7 दिवसामध्ये शालिनी सिनेटोनची इमारत पाडणाऱ्या चांगदेव घुमरे व अन्य अधिकाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करून शालिनी सिनेटोनची इमारत त्या ठिकाणी पुन्हा एकदा उभी करण्यासाठी सन्माननीय मुख्यमंत्र्यांच्या सोबत बैठक लावण्याचं आश्वासन देखील महापौरांनी दिलेलं आहे. या निमित्तानं 7 दिवसात जर या ठिकाणी कारवाई नाही झाली तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना प्रत्यक्ष जागेवरती जाऊन मनसे स्टाईलनं आंदोलन करेल. यावेळी जिल्हाध्यक्ष राजू पाटील, अभिजित पाटील, अमित पाटील, संजय चौगुले, निलेश आसगावकर, रणजित वरेकर, यतीन होरणे, उत्तम उंदुरे, सूरज कानुगडे, सुनील तुपे, राजन हुल्लुरे यांच्यासह इतर पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. महाराष्ट्र इमारत आणि इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या वतीनं राबवण्यात येणाऱ्या फिरता दवाखाना उपक्रमाला दुर्गम आणि डोंगराळ भाग असलेल्या राधानगरी तालुक्यात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतोय. बांधकाम कामगार आणि त्यांच्या कुटुंबियांना थेट खेड्यापाड्यांमध्ये पोहोचणाऱ्या या आरोग्य सेवेचा लाभ मिळतोय. राधानगरी तालुक्याचा बहुतांश भाग दुर्गम आणि डोंगराळ आहे. त्यामुळं बांधकाम कामगारांना कामाच्या धकाधकीत रुग्णालयात जाणं अनेकदा अवघड ठरतं. ही अडचण लक्षात घेऊन महाराष्ट्र इमारत आणि इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या वतीनं फिरता दवाखाना थेट कामगारांच्या दारात पोहोचतोय.
आज राधानगरी तालुक्यातील आवळी बुद्रुक, अणाजे, खिंडी भरवडे परिसरातील नोंदणीकृत बांधकाम कामगार आणि त्यांच्या कुटुंबियांनी या सेवेचा लाभ घेतला. याद्वारे प्राथमिक तपासणी, औषधोपचार, रक्त तपासण्या तसंच गरज भासल्यास सरकारी किंवा पॅनेलवरील रुग्णालयात संदर्भ सेवा दिली जाते. कामगारांच्या आरोग्याची माहिती सुरक्षित ठेवण्यासाठी इलेक्ट्रॉनिक हेल्थ कार्ड दिलं जात असून यामुळे त्यांचा आरोग्य अहवाल कुठंही आणि कधीही पाहणं शक्य होतंय. वेळीच निदान झाल्यानं आजारानं गंभीर स्वरूप घेण्यापूर्वी उपचार सुरू होत असून यामुळे कामगारांच्या आरोग्य निर्देशांकात सुधारणा दिसून येतेय. या फिरत्या दवाखान्यात वैद्यकीय अधिकारी डॉक्टर वैभव माने, समन्वयक निलेश ढगे, नर्स सोनाली कांबळे आणि शोएब पटेल हे आरोग्य सेवा देत आहेत. या उपक्रमाची पाहणी लालबावटा बांधकाम कामगार संघटनेचे अध्यक्ष कॉम्रेड संदीप सुतार, दिलीप सुतार, हिंदूराव कदम, राजेंद्र तिबिले यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी केली. दुर्गम भागातील कामगारांसाठी थेट दारात पोहोचणारी ही आरोग्य सेवा मोठा दिलासादायक ठरतीये. कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या लोकशाही दिनात आज 122 तक्रार अर्ज प्राप्त झाले. दिलेल्या मुदतीत या अर्जांचा निपटारा करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी दिलेत. कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयात महिन्याच्या पहिल्या सोमवारी आयोजित करण्यात येणारा लोकशाही दिन आज जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या उपस्थितीत पार पडला. या लोकशाही दिनात 122 तक्रार अर्ज प्राप्त झाले. यामध्ये सर्वाधिक 38 अर्ज महसूल विभागाशी संबंधित आहेत. महसूल शाखेअंतर्गत करवीर तहसील कार्यालयाकडील 5, पन्हाळा तहसील कार्यालयाकडील 11 तर इतर महसूल कार्यालयांकडील 22 अर्जांचा समावेश आहे. इतर शासकीय विभागांकडील एकूण 84 अर्ज प्राप्त झाले असून उर्वरित इतर विभागांशी संबंधित 14 अर्ज दाखल झालेत. दिलेल्या मुदतीत या अर्जांचा निपटारा करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी येडगे यांनी दिलेत. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी गजानन गुरव, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष जोशी, मुद्रांक उपजिल्हाधिकारी बाबासाहेब वाघमारे, भूमी अभिलेख जिल्हा अधीक्षक शिवाजी भोसले यांच्यासह विविध विभागांचे प्रमुख उपस्थित होते. लव्ह जिहाद, लँड जिहाद यासह अनेक समस्या आज हिंदूंसमोर आवासून उभ्या आहेत. त्यामुळे छत्रपती संभाजी महाराज यांचा धर्मासाठीचा त्याग आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या धर्मकार्याचा आदर्श ठेवून हिंदूंनी संघटितपणे धर्मकार्य करावं असं आवाहन श्रीराम युवा सेनेचे संस्थापक अध्यक्ष आमदार टी. राजा सिंह यांनी केलंय. ते हुपरीतील हुतात्मा स्मारक इथं आयोजित केलेल्या हिंदू राष्ट्र जागृती सभेत बोलत होते. चालू अर्थसंकल्पीय अधिवेशनात लव्ह जिहाद विरोधी कायदा संमत करावा अशी एकमुखी मागणी या सभेत करण्यात आली. हातकणंगले तालुक्यातील हुपरीतील हुतात्मा स्मारकाच्या ठिकाणी हिंदू राष्ट्र जागृती सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेत श्रीराम युवा सेनेचे संस्थापक अध्यक्ष आमदार टी. राजा सिंह यांनी मार्गदर्शन केलं. लव्ह जिहाद, लँड जिहाद यासह अनेक समस्या आज हिंदूंसमोर आवासून उभ्या आहेत. त्यामुळं छत्रपती संभाजी महाराज यांचा धर्मासाठीचा त्याग आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या धर्मकार्याचा आदर्श ठेवून हिंदूंनी संघटितपणे धर्मकार्य करावं असं आवाहन आमदार टी. राजा सिंह यांनी केलंय. हजारो हिंदूंची कत्तल करणारा क्रूर टिपू सुलतान आमचा आदर्श कधीच असू शकत नाही असंही त्यांनी स्पष्ट केलं. बांगलादेशी घुसखोरी ही आता आपल्यासाठी मोठी समस्या आहे. त्यामुळं कोल्हापूर परिक्षेत्रात कुठं बांगलादेशी घुसखोर राहत असल्यास तात्काळ पोलीस प्रशासनाला कळवण्याचं आवाहन त्यांनी केलं. सनातन संस्थेच्या धर्मप्रचारक सद्गुरू स्वाती खाडिये, हिंदू जनजागृती समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य संघटक सुनील घनवट यांनीही या सभेत मार्गदर्शन केलं. चालू अर्थसंकल्पीय अधिवेशनात लव्ह जिहाद विरोधी कायदा संमत करावा अशी एकमुखी मागणी या निमित्तानं करण्यात आली. पलूस आणि वडगावमधील राजकिरण लँडिंग चेंजेस इन ॲग्रिकल्चर या संस्थेच्या परदेशी निधी प्राप्तीच्या दाव्यांची पडताळणी करावी यासह अन्य मागण्या बंडखोर सेनेनं केल्या आहेत. या मागण्यांसाठी त्यांनी आज कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर चिंध्याफाड आंदोलन केलं. यावेळी नायब तहसीलदार नम्रता चौगले यांना मागण्यांचं निवेदन देण्यात आलं. पलूस आणि वडगाव इथल्या राजकिरण लँडिंग चेंजेस इन ॲग्रिकल्चर या संस्थेनं काही गुंतवणूकदारांकडून मोठी रक्कम घेतली आहे. या पार्श्वभूमीवर बंडखोर सेनेनं संस्थेकडं परदेशी देणगी नियम कायद्याअंतर्गत वैध नोंदणी प्रमाणपत्र, बँकेत परदेशी निधी खातं असल्याचा पुरावा, मागील 3 वर्षाचे अहवाल यासह अन्य कागदपत्रांची मागणी बंडखोर सेना पक्षानं केली होती.
मात्र संस्थेकडून ही कागदपत्र सादर करण्यात आली नाहीत. त्यामुळे या संस्थेच्या परदेशी निधी प्राप्तीच्या दाव्यांची पडताळणी करावी, ही कागदपत्र गुंतवणूकदारांना द्यावीत, गुंतवणूकदारांकडून स्वीकारलेल्या रक्कमेची आर्थिक चौकशी करावी यासह अन्य मागण्यांसाठी पक्षाच्या वतीनं आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर चिंध्याफाड आंदोलन करण्यात आलं. यावेळी आंदोलकांनी अंगावरील कपडे फाडत संस्थेविरोधात जोरदार घोषणा दिल्या. मागण्यांची दखल घेतली नाही तर राज्यस्तरीय आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आलाय. नायब तहसीलदार नम्रता चौगुले यांना मागण्यांचं निवेदन देण्यात आलं. यावेळी अध्यक्ष शिवाजी आवळे, कोल्हापूर जिल्हाध्यक्ष आलेश नांगरे, हातकणंगले तालुकाध्यक्ष सुरेश आवळे, अभिषेक भंडारी, पेठवडगावचे युवक अध्यक्ष भालचंद्र दबडे, प्रवीण फाळके यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते. बुद्धांच्या पंचशील आणि अष्टांग मार्गाचा अवलंब केल्यास समाजाचा सर्वांगीण विकास शक्य आहे. त्यामुळे हिंसा, लोभ आणि अनिष्ट प्रवृत्तींपासून दूर राहून बुद्धांचा मार्ग स्वीकारा असं आवाहन वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी केलं. कागलमधील गैबी चौकात आयोजित केलेल्या पहिल्या राष्ट्रीय बौद्ध धम्म मेळाव्यात ते बोलत होते. कागलमधील गैबी चौकात पहिला राष्ट्रीय बौद्ध धम्म मेळावा आयोजित करण्यात आला होता. माजी नगराध्यक्ष प्रकाश गाडेकर या मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी होते, तर शाहू ग्रुपचे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे, भंते करुणानंद आणि अरिहंत उद्योग समूहाचे उत्तम पाटील यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. यावेळी बोलताना राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी बुद्धांच्या पंचशील आणि अष्टांग मार्गाचा अवलंब केल्यास समाजाचा सर्वांगीण विकास शक्य असल्याचं सांगितलं. हिंसा, लोभ आणि अनिष्ट प्रवृत्तींपासून दूर राहून बुद्धांचा मार्ग स्वीकारा असं आवाहन करत समाजाचं मानसिक आरोग्य ढासळत असताना बुद्धांचे विचार योग्य दिशा देणारे आहेत असं त्यांनी सांगितलं. समरजितसिंह घाटगे यांनी राजर्षी शाहू महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याचा उल्लेख करत युवकांना रोजगार व्यवसायाकडे वळण्याचं आवाहन केलं. आपल्या अध्यक्षीय भाषणात माजी नगराध्यक्ष प्रकाश गाडेकर यांनी या मेळाव्याला असलेली सर्व जाती धर्मियांची उपस्थिती म्हणजे सामाजिक ऐक्याचं प्रतीक असल्याचं सांगितलं. या मेळाव्यात प्राध्यापक अच्युत माने, आसावरी बर्वे, RPIचे जिल्हाध्यक्ष उत्तम कांबळे आदींनी मनोगत व्यक्त केली. त्यानंतर बबलू कांबळे यांना 4 चाकी वाहन प्रदान करण्यात आलं. यावेळी महाराष्ट्र कर्नाटक सीमा भागातील बौद्ध बांधव मोठ्या संख्येनं उपस्थित होते. क्षुल्लक कारणावरून घटस्फोट घेण्याचं प्रमाण हल्ली अधिक वाढतंय. यामध्ये पती पत्नीनं सामंजस्यानं वागणं आवश्यक आहे. कौटुंबिक न्यायालय हे विस्थापित कुटुंबाला जोडण्याचं महत्त्वपूर्ण माध्यम आणि दुवा म्हणून काम करते असं प्रतिपादन कौटुंबिक न्यायालयाच्या न्यायाधीश अपर्णा वाईकर यांनी केलं. कसबा बावडा इथल्या जिल्हा न्यायालयातील राजर्षी शाहू सभागृहात आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या. कसबा बावडा इथल्या जिल्हा न्यायालयातील राजर्षी शाहू सभागृहात कोल्हापूर जिल्हा बार असोसिएशन, कौटुंबिक न्यायालय बार असोसिएशन आणि कौटुंबिक न्यायालय यांच्या संयुक्त विद्यमानं 13वा वर्धापन दिन सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी बोलताना न्यायाधीश वाईकर यांनी क्षुल्लक कारणावरून घटस्फोट घेण्याचं प्रमाण हल्ली अधिक वाढत असल्याचं सांगून न्यायालयाची पायरी चढण्याअगोदर पती पत्नीनं परस्परांशी संवाद साधावा असं आवाहन केलं. कौटुंबिक न्यायालय हे विस्थापित कुटुंबाला जोडण्याचं महत्त्वपूर्ण माध्यम आणि दुवा म्हणून काम करत असल्याचं न्यायाधीश वाईकर यांनी सांगितलं. यावेळी जिल्हा आणि सत्र न्यायाधीश S तांबे यांनीही मनोगत व्यक्त केलं. बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲडव्होकेट VR पाटील यांनीही मनोगत व्यक्त केलं. यावेळी कुटुंबामध्ये न्यायाची आणि सलोख्याची भावना दृढ करण्यासाठी कार्यरत असलेल्या विधिज्ञांचा तसंच समुपदेशनाच्या माध्यमातून पुन्हा एकत्र येत संसार फुलवणाऱ्या 7 दाम्पत्यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. यावेळी विविध न्यायालयांचे न्यायाधीश तसंच विधिज्ञ उपस्थित होते. वाचन संस्कृती जोपासण्यासह विद्यार्थ्यांमध्ये प्रगल्भ वाचनाची सवय निर्माण करण्याच्या उद्देशानं कोल्हापूरच्या वाचनकट्टा बहुउद्देशीय संस्थेच्या वतीनं जिल्ह्यातील विविध परीक्षा केंद्रांवर प्रगल्भ वाचक स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत सहभागी होत हजारो विद्यार्थ्यांनी राजर्षी शाहू महाराजांचे विचार जाणून घेण्याचा प्रयत्न केला.
वाचनकट्टा बहुउद्देशीय संस्था वाचन संस्कृती विकसित करण्यासह प्रगल्भ नागरिक घडवण्यासाठी विविध उपक्रम राबवते. याचाच भाग म्हणून प्रगल्भ वाचक स्पर्धा 2025-26 या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. कोल्हापूर जिल्ह्यातील हजारो विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत सहभागी होत राजर्षी शाहू महाराजांचं चरित्र जाणून घेतलं. या स्पर्धेसाठी शिवाजी विद्यापीठानं प्रकाशित केलेल्या प्राध्यापक डॉक्टर नंदकुमार मोरे लिखित लेट्स नो अवर शाहू महाराज या इंग्लिश भाषेतील पुस्तकाची निवड करण्यात आली होती. राजर्षी शाहू महाराजांच्या सामाजिक कार्याची ओळख नव्या पिढीला व्हावी, समता, शिक्षण आणि सामाजिक न्याय या मूल्यांची जाणीव विद्यार्थ्यांमध्ये रुजावी या उद्देशानं या पुस्तकावर आधारित स्पर्धा घेण्यात आली. गेल्या 4 ते 5 महिन्यांपासून संस्थेच्या वतीनं या स्पर्धेची पूर्वतयारी सुरू होती. जिल्ह्यातील 30हून अधिक शाळांमधील विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत सहभाग घेतला. राजर्षी शाहू महाराजांच्या कार्यातून प्रेरणा घेत समाजाभिमुख पिढी घडवण्याच्या हेतूनं वाचनकट्ट्याचे संकल्पक युवराज कदम यांच्यासह संस्थेच्या 50हून अधिक स्वयंसेवकांनी या स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले. वाचनकट्ट्याच्या उपक्रमाचं शैक्षणिक तसंच सामाजिक क्षेत्रातून स्वागत होत आहे. चित्रपट आणि नाट्य क्षेत्रात आपला ठसा उमटवता आला पाहिजे, त्यासाठी कष्ट करण्याची तयारी असली पाहिजे असं प्रतिपादन अभिनेते सुनील बर्वे यांनी केलं. यंदाचा नटश्रेष्ठ जयशंकर दानवे यांच्या नावाचा कलायात्री पुरस्कार अभिनेते सुनील बर्वे यांना प्रदान करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. नटश्रेष्ठ जयशंकर दानवे यांच्या स्मृतिप्रित्यर्थ दानवे परिवाराच्या वतीनं दरवर्षी दिला जाणारा नटश्रेष्ठ जयशंकर दानवे कलायात्री पुरस्कार यंदा अभिनेते सुनील बर्वे यांना जाहीर झाला होता. रविवारी राजर्षी शाहू स्मारक भवनात नटश्रेष्ठ जयशंकर दानवे यांचे चिरंजीव राजवर्धन आणि कन्या जयश्री दानवे यांच्या हस्ते बर्वे यांना या पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्यानंतर डॉक्टर सुजित पाटील यांनी बर्वे यांची प्रकट मुलाखत घेतली. यावेळी बोलताना अभिनेते सुनील बर्वे यांनी आपल्या चित्रपट सृष्टीतील अनेक आठवणी सांगितल्या. मी व्यावसायिक नट आहे. कलेची आवड जपताना डॉक्टर श्रीराम लागू, विनय आपटे, विक्रम गोखले यासारख्या दिग्गजांचं मार्गदर्शन लाभल्याचं त्यांनी सांगितलं. चित्रपट आणि नाट्य क्षेत्रात आपला ठसा उमटवता आला पाहिजे, त्यासाठी कष्ट घेण्याची तयारी असली पाहिजे असं मत त्यांनी व्यक्त केलं. चित्रपटाची कर्मभूमी असलेल्या कोल्हापूर नगरीत नटश्रेष्ठ जयशंकर दानवे यांच्या नावाचा कलायात्री पुरस्कार मला मिळाला याचा मनस्वी आनंद आहे. दानवे परिवार आमच्यासारख्या कलाकारांचा सन्मान करून आमच्यावर प्रेम व्यक्त करतो. हे कोल्हापूरकरांचं प्रेम आमच्यासारख्या कलाकारांना मिळणं हे अनमोल आहे अशी भावनाही सुनील बर्वे यांनी व्यक्त केली. यावेळी जयश्री दानवे लिखित 5 पुस्तकांचं प्रकाशन करण्यात आलं. या प्रसंगी प्रकाशक जीवन जोशी, महेश भागवत, सुधीर पेटकर उपस्थित होते. आता जाणून घेऊयात महत्त्वाच्या घडामोडी संक्षिप्त स्वरूपात. फास्ट न्यूजचे प्रायोजक गोकुळ. बाळ, फ्रीजमधून श्रीखंड काढ ना. आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड, त्याची चवच वेगळी होती. आता काय सगळं रेडीमेड. आजी, हे श्रीखंड खाऊन बघ. आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय? हे आहे गोकुळचं श्रीखंड. अगदी जिभेवर रेंगाळणार. जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार. गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार. भारत शांती आणि स्थैर्याच्या बाजूनं मध्य पूर्वेतील युद्धजन्य परिस्थितीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींची पहिली प्रतिक्रिया. लेखापरीक्षण आदेश केवळ प्राथमिक टप्पा, पुनरीक्षणाचा आदेश नव्हे, मुंबई उच्च न्यायालयाचा निर्वाळा. भारत अलर्ट मोडवर, इराण अमेरिका युद्धाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारकडून राज्यांना महत्त्वाच्या सूचना. मध्य पूर्वेतील संघर्षावर पंतप्रधान मोदींची तातडीची बैठक. CCSमध्ये सुरक्षेचा सविस्तर आढावा. महायुतीचं मुंबईकरांना मोठं गिफ्ट, मालमत्ता करात तब्बल 700 स्क्वेअर फुटापर्यंत करमाफी. माजी खासदार डॉक्टर JM वाघमारे यांचं निधन, शिक्षण समाजकारणातील ज्येष्ठ विचारवंत काळाच्या पडद्याआड. हातकणंगले तालुक्यातील कबनूरमधील ग्रामदैवत जंदी साहेब ब्रॉन्झ साहेब यांचा 12 मार्चला उरूस आहे. या उरुसात मनोरंजनाचे खेळ लावण्याबाबत मागवलेल्या निविदेत संजय कैकाडी यांची 33 लाख रुपयांची सर्वात जास्त दराची निविदा उरूस समितीच्या बैठकीत मंजूर करण्यात आली. हातकणंगले तालुक्यातील कबनूरमधील ग्रामदैवत जंदी साहेब ब्रॉन्झ साहेब यांचा 12 मार्चला उरूस आहे.
या उरुसाच्या नियोजनाची बैठक कबनूर ग्रामपंचायतीच्या सभागृहात बोलवण्यात आली होती. सरपंच सुलोचना कट्टी यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. या बैठकीत वाहतूक दरात वाढ झाल्यानं खेळणे, पाळणे यांचे तिकीट दर 40, 50 आणि 60 रुपये ठेवण्याबाबत मुभा देण्याचा निर्णय घेण्यात आला. यावेळी बंद पाकिटातून मागवलेल्या 7 निविदांमध्ये संजय कैकाडी यांची 33 लाख रुपयांची सर्वात जादा रक्कमेची निविदा मंजूर केल्याचं उरूस समितीनं जाहीर केलं. या बैठकीला पंचायत समिती सदस्य प्रकाश पाटील, गौराबाई काडाप्पा, प्रमोद पाटील, अशोक पाटील, बबन केटकाळे, ग्रामपंचायत सदस्य सुधीर पाटील, मधुकर मणेरे, रोहिणी स्वामी, रजनी गुरव, हुसेन मुजावर, अल्ताफ मुजावर आदी उपस्थित होते. राधानगरी तालुक्यातील म्हासुर्ली इथल्या नागरिकांना फसवून लाखो रुपयांची तांबे पितळेची भांडी घेऊन 3 भामटे पसार झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पॉलिश करून चकाकी देण्याच्या बहाण्यानं ग्रामस्थांचा विश्वास संपादन करून भामट्यांनी हा डाव रचल्यानं परिसरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी अद्याप कुणीही पोलीस ठाण्यात तक्रार दिलेली नाही. राधानगरी तालुक्यातील म्हासुर्लीतील मुख्य बाजारपेठ चौकात काही दिवसांपूर्वी बाहेरून आलेल्या 3 तरुणांनी आपण कारवार परिसरातील असल्याचं सांगत जुनी तांबे पितळेची भांडी पॉलिश करून देण्याचा व्यवसाय सुरू केला होता. प्रारंभी कमी किमतीची घागर, हंडे, बंब यांना उत्तम पॉलिश करून देत त्यांनी लोकांचा विश्वास मिळवला. त्यानंतर गेल्या 8 दिवसात दुचाकीवरून परिसरातील गावांमध्ये फिरत त्यांनी मोठ्या प्रमाणात तांब्या पितळेची भांडी जमा केली. मात्र काल रात्रीच्या सुमाराला जमा केलेली सर्व भांडी घेऊन हे तिघे भामटे अचानक पसार झाले. या भांड्यांची किंमत लाखो रुपयांच्या घरात असल्याची चर्चा परिसरात आहे. या प्रकरणी अद्याप कुणीही पोलीस ठाण्यात तक्रार दिलेली नाही. दरम्यान या भामट्यांपैकी एका व्यक्तीचा फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून लोकांनी अशा प्रकारच्या भामट्यांपासून सावध राहावं असं आवाहन करण्यात येत आहे. इचलकरंजी महानगरपालिकेत काम करणाऱ्या 2 कंत्राटी कर्मचाऱ्यांमध्ये मारामारी झाली. यावेळी मुख्य लेखापालांच्या दालनाच्या बाहेरच्या खुर्च्यांची तोडफोड करण्यात आली. नंतर गैरसमजातून हा प्रकार घडल्याचं सांगत दोन्ही कर्मचाऱ्यांनी एकमेकांची माफी मागितली. मात्र अचानक घडलेल्या या प्रकारामुळे महापालिकेत चांगलाच तणाव निर्माण झाला होता. इचलकरंजी महापालिकेत गेल्या काही दिवसांपासून 2 कंत्राटी कर्मचाऱ्यांमध्ये वाद सुरू आहे. या वादातून दोघांमध्ये आज थेट महापालिकेतच मारामारीचा प्रकार घडला. यावेळी मुख्य लेखापालांच्या केबिन बाहेरील खुर्च्यांची तोडफोड करण्याचा प्रकार घडला. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. मात्र गैरसमजातून हा प्रकार घडल्याचं सांगत दोन्ही कर्मचाऱ्यांनी नंतर एकमेकांची माफी मागितली. मात्र थेट महापालिकेत एकमेकांना भिडलेल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांवर महापालिका प्रशासन काय कारवाई करणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. छत्रपती शाहू स्टेडियमवर सुरू असलेल्या राजेश चषक फुटबॉल स्पर्धेत आज सोमवारी पीटीएम अ संघानं उत्तरेश्वर प्रासादिक वाघाची तालीम संघावर 2-0 अशा गोल फरकानं मात केली आहे. या विजयासह पीटीएम अ न या स्पर्धेच्या उपांत्य फेरीत धडक मारली आहे. कोल्हापुरातील छत्रपती शाहू स्टेडियमवर राजेश चषक फुटबॉल स्पर्धा सुरू आहे. या स्पर्धेत आज सोमवारी पीटीएम अ आणि उत्तरेश्वर प्रासादिक वाघाची तालीम यांच्यात लढत झाली. सामन्याच्या सुरुवातीपासूनच पीटीएमनं वेगवान खेळाला सुरुवात केली. सामन्याच्या 30व्या मिनिटाला पीटीएमच्या नबी खानच्या उत्कृष्ट पासवर ऋषिकेश मेथे पाटीलनं गोल नोंदवून संघाला 1 गोलची आघाडी मिळवून दिली. त्यानंतर 8 मिनिटाच्या अंतरानं सामन्याच्या 38व्या मिनिटाला यशराज कांबळेच्या पासवर ओंकार मोरेनं गोल करून संघाच्या आघाडीत 1 गोलची भर घातली. पूर्वार्धात पीटीएमनं 2 गोलची आघाडी कायम ठेवली. उत्तरार्धात उत्तरेश्वर संघानं आक्रमक खेळाला सुरुवात केली. उत्तरेश्वरकडून अथर्व पाटील, मयूर कदम, विश्वदीप भोसले, तुषार पुनोळकर, अजहर मोमीन यांनी चांगल्या खेळाचं प्रदर्शन घडवत गोल करण्याचे प्रयत्न केले. मात्र पीटीएमच्या बचावफळीनं त्यांचे प्रयत्न उधळून लावत 2-0 अशा गोल फरकानं हा सामना जिंकत स्पर्धेची उपांत्य फेरी गाठली. पीटीएम अचा ऋषिकेश मेथे पाटील सामनावीरचा मानकरी ठरला. या स्पर्धेत उद्या दुपारी 4 वाजता संयुक्त जुना बुधवार पेठ विरुद्ध दिलबहार तालीम मंडळ अशी लढत होणार आहे. इचलकरंजी महानगरपालिकेच्या विशेष सभेत अभिनंदनाच्या ठरावावरून सत्तारूढ आणि विरोधी सदस्यांमध्ये जोरदार खडाजंगी झाली. अखेर सामोपचारानं यावर तोडगा काढण्यात आला. सभेच्या शेवटी सर्व सहमतीनं अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले.
इचलकरंजी महापालिकेची विशेष सभा आज आयोजित करण्यात आली. या सभेत आमदार डॉक्टर राहुल आवाडे यांच्या अभिनंदनाचा ठराव मांडण्यात आल्यानंतर वादळी चर्चेला सुरुवात झाली. शहराच्या विकासासाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल त्यांचं अभिनंदन करावं असा प्रस्ताव सत्तारूढ गटाकडून मांडण्यात आला होता. मात्र विरोधी पक्षनेते उदयसिंग पाटील यांनी या ठरावावर आक्षेप घेत शहराच्या विकासासाठी खासदार धैर्यशील माने यांचंही योगदान महत्त्वाचं असल्याचं सांगितलं. खासदार माने यांच्या प्रयत्नांमुळे निधी उपलब्ध झाला असून त्यांच्याही अभिनंदनाचा समावेश ठरावात करावा अशी मागणी त्यांनी केली. यावरून सभागृहात सुमारे पाऊण तास खडाजंगी झाली. दोन्ही बाजूंनी जोरदारपणे बाजू मांडण्यात येत असल्यामुळं काही काळ वातावरण तणावपूर्ण बनलं होतं. चर्चेदरम्यान अनेक सदस्यांनी विकास कामांसाठी सर्वपक्षीय सहकार्याची गरज व्यक्त केली. शहराच्या प्रगतीसाठी राजकीय मतभेद बाजूला ठेवून एकत्रितपणे काम करणं आवश्यक असल्याचं मत मांडण्यात आलं. अखेर सामोपचारानं तोडगा काढत सहपालकमंत्री माधुरी मिसाळ, आमदार राहुल आवाडे, खासदार धैर्यशील माने, आमदार जयंत पाटील, काँग्रेसचे विधान परिषदेतील गटनेते आमदार सतेज पाटील आणि आयुक्त पल्लवी पाटील यांचं अभिनंदन करण्यावर एकमत झालं. त्यामुळे सभागृहातील तणाव निवळला. दरम्यान येत्या 8 मार्चला जागतिक महिला दिन विविध उपक्रमांनी साजरा करण्याचा निर्णय या सभेत घेण्यात आला. महिला सक्षमीकरण, आरोग्य तपासणी शिबिरं, स्वयंरोजगार मार्गदर्शन आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचा समावेश असलेला महिला महोत्सव आयोजित करण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला. या पार्श्वभूमीवर नगरसेविकांनी आयुक्त पल्लवी पाटील यांचं विशेष अभिनंदन केलं. निधीअभावी कोणताही कार्यक्रम रखडू दिला जाणार नाही असं महापौर उदय धातुंडे यांनी स्पष्ट केलं. सभेत शिक्षणासंदर्भातील महत्त्वपूर्ण निर्णयही घेण्यात आला. महापालिका शाळांमध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पालकांना घरफाळ्यातील संयुक्त करात 5% सवलत देण्याचा ठराव एकमतानं मंजूर करण्यात आला. सदस्यांनी शाळांच्या दर्जावाढीची आवश्यकता अधोरेखित करत पायाभूत सुविधा, डिजिटल शैक्षणिक साधनं आणि गुणवत्तापूर्ण अध्यापन यावर भर देण्याची मागणी केली. एकूणच विशेष सभेत राजकीय चढाओढीचं वातावरण असलं तरी शेवटी सर्व सहमतीनं महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. विकास निधीचा प्रभावी वापर, महिला सक्षमीकरण आणि शिक्षण वाढ या मुद्द्यांवर सकारात्मक भूमिका घेतल्यानं शहराच्या सर्वांगीण प्रगतीचा मार्ग मोकळा होईल असा विश्वास व्यक्त करण्यात आला. जिल्हा वार्षिक अनुसूचित जाती उपाययोजनेअंतर्गत यावर्षीच्या सामाजिक न्याय विभागाच्या विविध कल्याणकारी योजनांची जनजागृती करण्यासाठी LED चित्ररथांची निर्मिती करण्यात आली आहे. जिल्ह्यातील 12 तालुक्यांमध्ये फिरणाऱ्या या चित्ररथांना जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी हिरवा झेंडा दाखवला. यावेळी खासदार धैर्यशील माने, समाज कल्याण सहाय्यक आयुक्त सचिन साळे आणि जिल्हा माहिती अधिकारी सचिन अडसूळ उपस्थित होते. हे चित्ररथ कोल्हापूर जिल्ह्यातील 228 गावांमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना, मुलामुलींसाठीच्या विविध शिष्यवृत्ती योजनांसह विविध योजनांबाबत जनजागृती करणार आहेत. आज होळीचा सण साजरा होत असताना कोल्हापूर महापालिकेच्या आवाहनाला प्रतिसाद देत कोल्हापूर शहरातील अनेक मंडळं तसंच संस्थांनी महापालिकेच्या मोफत अंत्यसंस्कार उपक्रमासाठी शेणी दान केल्या. शहरातील राजर्षी शाहू तरण मंडळ संयुक्त मंगळवार पेठ शिवजयंती उत्सव समितीच्या वतीनं आज पंचगंगा स्मशानभूमीला 5,555 शेणी दान करण्यात आल्या. यावेळी रौनक शहा, अनिकेत घोटणे, आर्यनील जाधव, श्रीधर पाटील, शुभम मिसाळ, प्रथमेश भोसले, यश माने यांच्यासह शिवजयंती उत्सव समितीचे सदस्य उपस्थित होते. यादव गवळी समाज फोरम यांच्या वतीनं स्पर्धा परीक्षेतील उत्तीर्ण विद्यार्थ्यांच्या सत्कार सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं. श्री शिवाजी तरुण मंडळ सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाला मत्स्य व्यवसाय विभागाचे माजी प्रभारी सहाय्यक आयुक्त अनिल चिले यांची उपस्थिती होती. यावेळी UPSC परीक्षेतून IPS झालेले चेतन नितीन पंदेरे यांच्यासह 15 जणांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी पंदेरे यांनी शालेय जीवनापासूनच स्पर्धा परीक्षेची तयारी करण्याचा सल्ला दिला. यावेळी फोरमचे अध्यक्ष अनिल चिले, उपाध्यक्ष सतीश पंदारे, अनुराधा खेडकर, अर्चना पागर, प्रवीण केसरकर, प्रशांत खेडेकर, प्रियांका गवळी, प्रदीप गवळी, प्रशांत कासार, संजय कोटकर, अजित दाते, मंगेश डाकवे आदी उपस्थित होते. करवीर निवासींनी श्री अंबाबाई मंदिराच्या घाटी दरवाजासमोर होळी पेटवण्याची परंपरा आहे.
परंपरेनुसार आज होळी पेटवण्यात आली. होळीला नारळ आणि नैवेद्य अर्पण करण्यासाठी लोकांनी गर्दी केली होती. वसंत ऋतूच्या आगमनाचं प्रतीक असलेला आणि वाईट प्रवृत्तींचा नाश करत त्यावर विजय मिळवणारा सण म्हणजे होळी. भारतीय संस्कृतीमधील हा एक महत्त्वाचा सण असून देशाच्या विविध भागात वेगवेगळ्या पद्धतीनं हा सण साजरा केला जातो. महाराष्ट्रात होळीच्या दिवशी होलिका दहन करण्याची प्रथा आहे. करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरात वर्षभर जे सण उत्सव साजरे केले जातात त्यामध्ये होळीच्या सणाला सुद्धा विशेष महत्त्व आहे. मंदिरातील होळीच्या सणाची परंपरा कायम ठेवत आज मंदिराच्या घाटी दरवाजासमोर होलिका दहन करण्यात आलं. महालक्ष्मी अन्नछत्र मंडळाचे राजू मेवेकरी यांच्या हस्ते होळीचं पूजन करून होळी पेटवण्यात आली. धार्मिक मान्यतेनुसार होळीला नारळ आणि नैवेद्य अर्पण करण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. विशेष म्हणजे मंदिरातील पारंपरिक होळी पाहण्यासाठी काही विदेशी पर्यटक सुद्धा उपस्थित होते. बातमीपत्रात शेवटी पुन्हा एकदा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. खासदार शाहू महाराज छत्रपतींच्या उपस्थितीत पार पडली जिल्हा प्रशासन आणि शाहू मिल पुनरुज्जीवन समितीची बैठक. शाहू मिल पुन्हा सुरू करण्यासाठी पालकमंत्र्यांसोबत बैठक घेऊन वस्त्रोद्योग विभागाकडे पाठपुरावा करू, जिल्हाधिकारी अमोल येडगेंची ग्वाही. पंचगंगा नदीच्या प्रदूषणाला कारणीभूत ठरणाऱ्या औद्योगिक आस्थापनांवर कारवाई करा, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचं जिल्हा प्रशासनाला निवेदन. कोल्हापूर महापालिकेतील गैरमार्गाचा अवलंब करणाऱ्या नगरसेवकांपासून सावध राहा, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचं महापौरांना निवेदन. शालिनी सिनेटोन जमीन विक्री व्यवहारात महापालिका आणि महाराष्ट्र शासनाची फसवणूक करणाऱ्यांवर 7 दिवसात फौजदारी स्वरूपाची कारवाई करा, अन्यथा मनसे स्टाईलनं आंदोलन करू, मनसेचा कोल्हापूर महापालिकेच्या महापौरांना निवेदनाद्वारे इशारा. आणि इचलकरंजी महापालिकेच्या विशेष सभेत अभिनंदनाच्या ठरावावरून खडाजंगी, अखेर सर्व सहमतीनं अभिनंदनाच्या ठरावासह अन्य ठराव मंजूर. बातम्यांच्या ताज्या अपडेटसाठी एस न्यूज कोल्हापूर इंस्टाग्रामवर फॉलो करा आणि एस न्यूज कोल्हापूर हे यूट्यूब चॅनल जरूर सबस्क्राईब करा. याबरोबरच आजचं हे बातमीपत्र संपलं. नमस्कार.